सध्या समाजामध्ये गुरु गुरु म्हणून फिरणारे माणसं रगडत मंडळी सावधान राहा जरा. आम्हाला गुरु करा, आम्हाला गुरु करा. काही बाया जमा करायच्या, काही पुरुष जमा करायचे, त्यांच्या जोड्या लावायच्या, गुरु भाऊ गुरु बहिणी जोडायच्या आणि कान फुकायचे आणि आम्हाला गुरु करा म्हणायचं. आणि दर वर्षातून एकदा यायचं आणि बरंच सगळं बाळगोळा करून यायचं. असं मी नाही बोलत, तुकाराम महाराज बोलतात, वर्षासने लाविती रांडा पोराचे गुळविती. वर्षासन म्हणजे वर्षातून एक दिवस ठरवायचा, त्या करून त्या गावात जायचं आणि जमा करून यायचं, है की नाही. कोण कान फुकणारे मी कोणाची टीका निंदा करत नाही बरं का, लक्षात कधीच करत नसतो. पण तुकाराम महाराजांनी काय लिहून ठेवले ते समाजापर्यंत पोहोचतो, हा माझा दृष्टिकोन आहे. तुकाराम महाराजांचा नेने ठुंको काना नाही एकांतीचे ज्ञान विठाला विठाला. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मात्र मोठी विद्वान व्यक्ती आणि अधिकारी व्यक्ती निवडली आणि त्यांना गुरु करून तुमचं जीवन तुम्ही सार्थक करून घेतलं. आणि अशा त्या महान विभूतीच्या महान महात्म्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करण्याचं भाग्य पुण्य मला लाभलं. खरोखर मी भाग्यवान समजतो. विठाला विठाला. म्हणून आज अभंग तशाच पद्धतीचा मी निवडला. गुरुच्या संताच्या संगतीत गेल्याशिवाय काहीच होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आकळावा श्रीपती ये नाही पण ते श्रीपती आकळायचा, पण कोणाच्या संगतीत? संताच्या संगतीत. आणि कोणत्या मार्गानं? मनोमार्गगती, मनाच्या मार्गाने जायचं, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जीवनात काहीही करा, मनाच्या मार्गाने जावं लागतं माणसाला. म्हणजे मनात आलं तरच माणूस कोणती गोष्ट करेल, नाही तर करत नाही. मनात नसू द्या, तुम्ही नानाचन करा, ते नाहीच ऐकणार. मनात असू द्या, पुन्हा न सांगता करणार, लक्षात ठेवा. सगळ्या जीवनातल्या गोष्टी कार्य हे माणसाच्या मनावर अवलंबून असतंय. विठाला ज्ञानेश्वर महाराजांची गोळी सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये आपण ज्या ज्या क्रिया करतो त्या क्रिया आपल्या बोलण्यातून असतील, पाहण्यातून असतील, हातातून असतील, पायातून असतील, मनातून असतील, त्या सगळ्या क्रिया जे होतात त्या कधी होतात? अगोदर माणसाच्या मनात येत असते आणि त्या मनानं ठरवल्यावर मग ह्या क्रिया घडत असतात, लक्षात ठेवा. असं ज्ञानोबा कवितून लिहितात. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीच उठी. अगोदर मनात आणि मग ते वाचे तिथे करायची आणि मग हातापायात क्रिया सगळ्या त्या गोष्टी येत असतात. म्हणजे सगळं मनावर अवलंबून आहे तुमच्या. अगोदर मनात आलं तर खरंय. दारू सोडणाऱ्या माणसात तुम्ही कोण्या मुलखातण्यावर सोडते का ते? त्याच्या मनात आल्याशिवाय सोडतं का ते? मनात आलं तर खरंय. विठाला सगळं माणसाचं मनावर अवलंबून, लक्षात ठेवा. कीर्तनाला यायचं का नाही? मनावरच अवलंबून आहे का नाही? कीर्तनाला आल्यावर कीर्तन ऐकायचं का नुसतंच बसायचं? ते मनावरच अवलंबून आहे का नाही? सगळं मनावर अवलंबून आहे. घरात गॅस पेटतो का नाही? गॅस पेटवणाऱ्याच्या मनावर अवलंबून आहे ना. मग सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे, नाही ते काहीच खरं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज एक अभंग सांगतात, तुम्हाला काही जर करायचं असेल सगळं मनावर अवलंबून असल्यामुळे तुकाराम महाराजांचा तुम्ही अगोदर मनाला प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न कारण
काही म्हणू द्या पण सोडू दिलं का? आता मी म्हणलो म्हणून तुमच्या ध्यानात आलं. एक तुमच्या ध्यानात होतं का त्याने काय म्हणलं म्हणून? काय कोणा ध्यानात नव्हतं. असंच म्हणत जा, काही निवडत जा, कोणाच्या ध्यानात येत नाही. एवढं कोण ध्यानावर आहे? पण तुम्ही जर गप राहिले ना, मग मात्र सगळे तुमच्याकडे पाहतील, अरे ह्याला आलं नाही म्हणते. आणि तुम्ही काही म्हणलं दुसरं, कोणाच्या ध्यानात येत नाही. विधाला एका गावात मी असं ते कडवं म्हणू लागलो, मागच्या नव्हतं पाठ, ते दुसरंच म्हणू लागले. आता मी सरळ सरळ म्हणू लागलो, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. ते काय म्हणू लागले, भाग्या मेला सिम गेला. मी म्हणतो भाग गेला सीन गेला, तुझ्या भाग्या मेला सिम गेला. म्हणून ते सिम गेल म्हणून का पाठ गेल म्हणून हे की नाही. पण गप राहिले की तिकडे काम गप्र करावं. मी सरळ सरळ म्हणू लागलो, एका जनार्दनी घडो त्याचा संग, एका जनार्दनी घडो त्याचा संग. मग ते काय म्हणू लागले, एका जनार्दनी घोड त्याच्या संग. मी म्हणते घडो त्याचा संग, ते म्हणतात घोड त्याच्या संग. लावलं घोडं लावणार ते का गध लाव. पण गप राहिल्याचे काम बिघडलं काही म्हणा, कारण सगळ्याच्या सगळं पाठ कधीच असू शकणार नाही. आणि ते वाङ्मय काही थोडं नाही, लक्षात ठेवा. पाठ नसणं काय हरकत नाही, नसू द्या. तुम्हाला जे पाठ असेल ते मला नसणार, थोडं काही ते इतकं कोण पाठ करू शकते. पण इतकंच इथं मात्र तुम्ही आम्ही खेळी मिळी एकमेकाचं झाकून द्यायचं. काय चाललं होतं भीमराव म्हणा, कीर्तन. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. तुकाराम महाराज म्हणतात, मोक्षाला जायचंय का बंधनातच अडकून मरायचंय हे सगळं मनावर अवलंबून आहे. सुख मिळवायचं असेल तरी मनावर अवलंबून आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पहिल्यांदा तुम्ही मनाला प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न. मन प्रसन्न झालं तरच तुम्हाला ते मन देवाकडे जाऊ देईल, नाही ते जाऊ देणार नाही. जगदाळे महाराजांची पुण्यतिथी अशी तरी ते मन काय म्हणल, अरे जाऊ दे तिकडे काय पडलंय, ह्या तिकडे शेतात चल कळम मुलीला येऊ देवाच्या टायमाला. मनच प्रसन्न करावं लागेल तरच ते तुम्हाला देवाकडे येऊ देईल, नाही येऊ देणार नाही. पण गंमत अशी, मन देवाकडे जातच नाही. काय भानगड येते, कुठे जाईल मन, पण देवाकडे जातं का? किती कठीण जाते, जात नाही देवाकडे मन. लक्षात ठेवा, जे मन आहे ना तुमचं कुठेही फिरेल, क्लबवर जाईल, धाग्यावर फिरेल, कुठेही फिरेल, पण देवाकडे नाही जात. लक्षात ठेवा. मग हे मन देवाकडे गेल्याशिवाय तर तुम्हाला प्राप्ती करता येणार नाही ना. सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, आकळावा श्रीपती. श्रीपती आकळायचं आहे ना, देव प्राप्त करायचा ना. मग श्रीपतीकडे हे मन आपलं जात नाही. मन कोणीकडे जाते फार झालं तर तुमच्या लक्षात येईल, आपलं मन श्रीपतीकडे जात नाही, श्रीकडे जाते. श्री श्री म्हणजे पैसा लक्ष्मी. माणसाचं मन श्रीकडे जात आहे पण श्रीपतीकडे जात नाही. विठाला विठाला. पण ते श्री तुम्ही तिच्या मागा लागला, श्रीच्या लक्ष्मीच्या, आणि श्रीपती सोडून गेला. कारण ही स्त्री श्रीपती पतीला सोडून तुमच्याकडे कशी सळ करीते का नाही. आणि तुम्ही जर श्रीपती प्राप्त केला, स्त्री कुठे जाईल, नवरा आल्यावर बायको येणार की नाही. तुम्ही नवऱ्याला हाणून द्याल, बायकोच्या मागे लागले, तिकडे नवऱ्याला सोडून त्याच्या नवऱ्याच्या मागे लागला ना श्रीपतीच्या, स्त्री आपोआप आली. पण हे मन मात्र श्रीपतीकडे जात नाही. काय भानगड आहे.
कधी कोणतरी विचार केला का या गोष्टीचा? आपलं मन देवाकडे का जात नाही? कोणी मन विचार केला होता कधी? नाही केला. लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो ऐका. हे मन श्रीपतीकडे का जात नाही? त्याचं कारण आहे, आपलं मन कामात अडकलंय, क्रोधात अडकलंय, लोभात अडकलंय, आशेत अडकलंय, विकारात अडकलंय. सगळ्या हे मन, हे विकार या मनाला देवाकडे जाऊ देत नाहीत. लक्षात ठेवा. विठाला मग आपलं मन देवाकडे कधी जाईल? जेव्हा आपल्या मनातले हे काम, क्रोध, लोभ, आशा, तृष्णा हे निघून जातील मनातून आणि मन मग शुद्ध होईल, तेव्हा ते मन देवाकडे जाईल. लक्षात ठेवा. अशा महात्म्याच्या मनात काम, क्रोध, लोभ असते का? काय घेणं नाही. लक्षात ठेवा. भगवत प्राप्ती झाल्या महात्म्याला या गोष्टीची गरज नाही. म्हणून हे विकार आपल्याला देवाकडे जाऊ देत नाहीत. आपल्या मनाला हे विकार आपल्या मनातून काढले पाहिजे. हे विकार निघाले की आपलं मन झालं शुद्ध, आणि हे शुद्ध मन देवाच्या कामी आहे. विकारानं भरभरलेलं मन नाही देवाच्या कामी. देवाच्या कामी कोणतं मन आहे? जे मन शुद्ध झालंय ते. म्हणून तुम्ही गीतेचा 9वा अध्याय वाचा. त्याच्यावर एक श्लोक आहे तिथे, त्याच्यावरची ज्ञानवरांची लिहिलेली टीका वाचा. कोणतं मन देवाकडे जाते आणि देव कोणत्या मनात राहतो? दयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. चोखटे मानसी, ज्याचं मन चोखट झालंय, शुद्ध झालंय, त्या मनात देव असतो किंवा ते मन देवाकडे जातं, असं ज्ञानोबा लिहितात. आणि तुकाराम महाराजांनी तसंच लिहून ठेवलंय. विठाला विठाला तुका म्हणे गुप्त करा निर्मळ झालंय. म्हणजे ज्या मनातले विकार, काम, क्रोध, लोभ निघून गेले, असं मन देवाच्या कामी. मग आता आपल्या मनातले हे काम, क्रोध, लोभ, आशा, मनसा, तृष्णा हे विकार काढायचे ठरले आपल्या मनातले. हे मनातले विकार काढण्यासाठी आपल्याला कोणाकडे जावं लागेल? आपल्या मनातले विकार कोण दूर करेल? आपल्या मनानं होतात का? आपल्या मनाने विकार दूर होतात का? मला सांगा तुम्ही. राग, किती राग माणसाकडे? क्रोध होतो का दूर आपल्या मनानं? होईल दूर राग, पण कोणपर्यंत? दुसऱ्यानं कोणी शिव्या दिल्या नाही तोपर्यंत. दुसऱ्या कोणी शिव्या दिल्या नाही तर वाईट बोलल्यावर पाहितो का नाही राग? जातो का मनान राग? आपल्या मनानं सोडता येतो का? नाही. कारण ते विकार अतिशय बलवान आहे. ते दूर करणं इतकी सोपी गोष्ट नाही. अहो, किती माणसाची आशा, तृष्णा, इच्छा, विकार जातात का माणसाचे? किती आशा, किती आशा, किती मिळवलं म्हणजे बस. 2 एकर घेतल्यावर, 4 एकर घेतल्यावर